ऍप्लिकंट डिटेल भरताना मेक शुअर की तुमचा जो रजिस्टर्ड ऍप्लिकंट आहे तो ऑलरेडी रजिस्टर्ड आहे की नाही बीपीएमएस साईटला आणि त्याचा टाईप कुठचा आहे. त्यानंतर आपण इथे नोट दिलेली आहे. बऱ्याचदा आर्किटेक्ट किंवा तर मेक शुअर की इथे बरेच जण नाव टाकतात, मॅन्युअली फिल करतात तुमचे जे असतील ते नाव, कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल आयडी. त्यानंतर तुमचा पोस्टल ऍड्रेस ऍड करतात, आधार नंबर ऍड करतात आणि तिकीट टाकतात की आम्हाला नेक्स्टचा ऑप्शन दिसत नाहीये. हा एरर अशामुळे येतोय कारण इथे ऑलरेडी नोट्स दिलेले आहेत. ज्या नोट्स दिलेल्या आहेत किंवा ज्या टाइम्स लाईन येतात त्या वाचत जावा, कारण बऱ्याचदा तिकीट विदाऊट म्हणजे विदाऊट एनी एनालिसिस टाकलं जातं ऑटोमॅटिक उगाचच आणि त्यामुळे वेळ जातो आणि तिकीट वाला रिप्लाय यायला लोड असल्यामुळे कदाचित एखाद दिवस लागून जातो. त्यात तुमचा खोळंबा होऊन जातो. त्यामुळे मेक शुअर की इथे इथे जे तुम्हाला नोटिफिकेशन दिलेले असतील, नोट्स दिलेल्या असतील, त्या रीड करून घ्या. इथे ऑलरेडी नोट्स दिलेली आहे आपण. ओनली वन ऍप्लिकंट यू कॅन सिलेक्ट द होल प्रोजेक्ट और वन ऍप्लिकंट इज मस्ट ऍप्लिकंट ऑब्लिक पॉवर ऑफ अटर्नी मस्ट बी रजिस्टर्ड. तर तुमचा जो पॉवर ऑफ अटर्नी किंवा जो ऍप्लिकंट असेल तो रजिस्टर्ड असणं मस्ट आहे आणि इथे त्याला सिलेक्ट करणं मस्ट आहे. ते सिलेक्शनला ऑप्शन द्या. इथे तुमचा जो रजिस्टर्ड इथे इथे ऍप्लिकंट किंवा तुमचा पॉवर ऑफ अटर्नी जो असेल त्याला सिलेक्शन द्या. इथे नाव सर्च करा तुमचं जे असेल ते. तुमचं मेक शुअर की तुमचं रजिस्ट्रेशन करते वेळी जे आधार नंबर आहे त्यांचं जे नाव आहे आधार नंबरवर ते इथे सर्च करा. ते सर्च केल्यानंतर तुम्हाला ड्रॉप डाऊन मध्ये जेवढे रजिस्टर्ड केलेले असतील त्यांची नावं दिसतील. हे आधार कार्ड नंबरने नाही फक्त नावाने सर्च करा. सर्च केल्यानंतर नाव दिसल्यावर इथे ड्रॉप डाऊन मध्ये सिलेक्शन करा. सिलेक्शन केल्यानंतर तुम्ही जे रजिस्ट्रेशनच्या वेळी नाव टाकलं होतं ते इथे तुमचं ऑटोमॅटिक फिल होऊन जाईल. फॉर एक्झाम्पल होल्डर नेम किंवा ऍज पर रेकॉर्ड ऑफ राईट्स, त्यानंतर कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल आयडी, पोस्टल ऍड्रेस, आधार नंबर जो तुमचा रजिस्टर्ड असेल रजिस्ट्रेशन ओनर रजिस्ट्रेशन करते वेळी. बऱ्याचदा इंजिनियर काय करतात इथे ऍप्लिकंट टाईप रजिस्ट्रेशन करते वेळी वेगळाच सिलेक्ट केलेला असतो. सर्च करताना इथे वेगळ्या टाईपने सिलेक्ट करतात आणि तिकीट टाकतात की आम्हाला रजिस्टर्ड आमचा रजिस्टर्ड ओनर असून सुद्धा आम्हाला दिसत नाहीये ड्रॉप डाऊन मध्ये. किंवा एकदा मेक शुअर तुमचा टाईप ऑफ ओनर कुठचा आहे. बऱ्याचदा तिकीट टाकताना टेक्निकल पर्सन असं करतात की आधार कार्ड रिलेटेड तिकीट असतं आणि आधार कार्ड नंबर किंवा आधार कार्डची कॉपी विथ तिकीट सिस्टीम सोबत तिकीट सोबत जोडत नाही. मग आम्हाला आधार कार्ड जर तुमचं नसेल तर आम्ही चेकच करू शकत नाही डिटेल शिवाय. बऱ्याचदा तिकीट टाकताना ड्रॉइंग रिलेटेड असेल तर ड्रॉइंग अटॅच करत नाही, प्रपोजल नंबर टाकत नाही. त्यावेळी पण आम्ही तिकीट तुमचं किती अर्जन्सी असली तरी ते चेक करू शकत नाही कारण डिटेल्स प्रॉपर नसतील तर आम्ही चेक करू शकत नाही. बऱ्याचदा आपलं पेमेंट रिलेटेड तिकीट असतं. आरपी मोर केसेस स्पेशल आरपी साठी इन्स्ट्रक्शन की आरपीचं जे पेमेंट रिलेटेड तुमचे इश्यू असतात पहिल्यांदा पेमेंट केल्यानंतर थोडा वेळ थांबा. 24 तास कधीतरी बँक सर्व्हरचा इश्यू असेल तर पेमेंट अपडेट व्हायला वेळ लागतो तर थोडा वेळ थांबा. जरी तुमचं पेमेंट झालं नसेल एखाद्या वेळी हा इश्यू येऊ शकतो पेमेंटचा. तर ज्यावेळी आरपी केसेसमध्ये पेमेंट रिलेटेड जेव्हा तिकीट टाकत असाल स्क्रुटिनी पेमेंट म्हणा किंवा तुमचं पोस्ट पेमेंट म्हणा मेक शुअर की तुमचं बीपीएमएस जनरेटेड ग्रास चलन त्यासोबत जोडा. आणि जर काउन्सिल रिलेटेड असेल तर तुमचं जर डेबिटेड पेमेंटचं हे डेबिटेड पेमेंटचं स्क्रीनशॉट जोडा त्याच्यासोबत. किंवा जे तुमचं पेमेंट डेबिट झालं त्या रिलेटेड काही किंवा तुमचे ड्रॉइंग रिलेटेड इश्यू असतील तर ड्रॉइंग त्याचा स्क्रीनशॉट एररचा स्क्रीनशॉट असे त्याच्यासोबत डॉक्युमेंट जोडत जावा. इथे सेव्ह म्हणा.
ज्यावेळी तुम्ही मागाशी सांगितल्याप्रमाणे इथे इच ॲप्लिकंटला क्लिक केलं नसेल, तर तुमचा हा फायनल सबमिटचा ऑप्शन तुम्हाला इथे येणार नाही. जर तुम्हाला ॲडिशनल जर प्लॉट डिटेल भरायचे असतील, तर पुन्हा तुम्ही सेम प्रोसिजर इथे फॉलो करा. सेव्ह म्हणा. सेव्ह म्हटल्यानंतर इथे जसा एक नंबर ॲड झाला सीरीज नंबर, तसा 2 नंबर इथे ॲड होऊन जाईल. फॉर एक्झाम्पल तुम्हाला दाखवून घेते. फक्त हे दाखवते तुम्हाला. तुमचा एरिया इथे टाकून घ्या. सेम प्रोसिजर आहे, फक्त मी रिपीट करत नाही तुम्हाला. एकदा फक्त बघून घ्या. इथे तुम्हाला ओनरचं नाव डायरेक्ट टाकलं तरी चालते इथे, कारण इथे आपण ऑलरेडी दिलेलं आहे ओनली वन ॲप्लिकंट इज बी सिलेक्टेड. आणि इथे सेव्ह केल्यानंतर इथे सेव्ह केल्यानंतर युअर इन्फॉर्मेशन इज सेव्ड सक्सेसफुलीचा मेसेज येईल. ओके म्हटल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा ॲडिशनल जो प्लॉट ॲड केलाय त्याच्या डिटेल इथे दिसून जातील. मग बऱ्याचदा ते पण तिकीट टाकतं की आमचे मल्टिपल प्लॉट आहेत, पण ॲड करायला इथे टोटल करून इथे ॲड करतात. तर इथून तुम्ही ॲड करू शकता. इथे डिलीटचं ऑप्शन दिलेलं आहे. डिलीट करायचं असेल तर डिलीट करू शकता. ईच ॲप्लिकंट करताना पहिल्या जे आपण ओनर डिटेल भरू त्याला ईच ॲप्लिकंटच्या इथे क्लिक करून घ्या. नंतर जर डिलीट करायचं असेल तर इथे आपण डिलीटचा ऑप्शन दिलेला आहे, किंवा इथे एडिटचा ऑप्शन दिलेला आहे. एडिट करायचं असेल तर आपण एडिट करू शकतो परत त्या डिटेल्स. डिलीट करायचे असतील तर आपण इथे परत सेव्ह म्हणा. आणि डिलीट करू शकतो. अशा प्रकारे आपण इथून ऍड करू शकतो. डिलीट करायचं असेल तर आपल्याला मॅम डिलीटचं ऑप्शन खाली ओनरचे नसेल तर नेम आहे आपण मॅडम. एडिटही करू शकतो. तिथे आपल्याला टिक बॉक्स दिलेला आहे.
मीटिंग होईल ते डायरेक्ट ऑटोमॅटिक. हॅलो मॅडम. हॅलो हॅलो इथून फायनल हॅलो केल्यानंतर आपला प्रोजेक्ट तुम्हाला दिसेल. हॅलो फायनल सबमिट डन झालेलं असेल आपल्या टिपिक लाईन प्रोजेक्ट मधून. सर ते चेक ट्रेनिंग करून कंप्लीट घ्या. होने दीजिए. आणि आता आपण क्वेश्चन आंसर ट्रेसिंग लेटेस्ट पार्ट है बघून लास्ट में. घेऊ. ट्रेसिंगचा पार्ट आपल्याला आपल्या टीमचे आशिष सर तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतील. ट्रेसिंग पार्ट झाल्यानंतर आपण क्वेश्चन आन्सर सेशनला सुरुवात करू.